नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये कलाची बाजू अद्वैत कशा पद्धतीने घेतो, कलाला निर्दोष सिद्ध करतो आणि त्याचबरोबर सरोजने एवढे वाईट आरोप कलावर केलेले असताना अद्वैत कलाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेला आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा। तुमचा लाईक हा आमच्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे। तर अद्वैत आणि कला बोलत असतात। कला अद्वैतकडे आलेली असते आणि अद्वैतला म्हणत असते की चांदेकर, मला एक कळत नाहीये, हे हुरडा पार्टी वगैरे हे सगळं नियोजन तू कसं काय केलं रे? म्हणजे तुला कसं जमतं हे सगळं हुरडा पार्टी वगैरे करायला? तेव्हा अद्वैत म्हणत असतो, म्हणजे काय झालं आता त्याच्यामध्ये? तेव्हा कला म्हणत असते, सांग ना चांदेकर, म्हणजे मला कळत नाहीये की हे सगळं कसं काय जुळलं, मला खरं सांग बरं, तुला कसं समजलं आहे ते? असं म्हटल्याबरोबर इकडे अद्वैत म्हणत असतो, मला नाही, मी तुला माहिती आहे ना कोण आहे? तेव्हा कला म्हणते, हो ऑब्वियसली द ग्रेट अद्वैत चांदेकर आहेस तू, त्यामुळं तुला ह्या गोष्टी लक्षात येणं स्वाभाविक होतं हे मला माहिती आहे। पण तरीही मला सांग ना, नक्की तुला हे कसं कळलेलं आहे? तुला रॉकेटने सांगितलं ना? तू रॉकेटकडे गेला होता ना? त्यानेच तुला सांगितलं ना, कारण तू मगाशी बोलताना पण बोललास ना की खऱ्यांच्या घरी अशी हुरडा पार्टी व्हायची आणि म्हणूनच तू सगळ्यांसाठी हुरडा पार्टीचं नियोजन केलं। तेव्हा अद्वैत म्हणतो की हां, ते जाऊ दे ना, ते महत्त्वाचं नाही आहे, काय केलं हे महत्त्वाचं आहे की नाही? तेव्हा कला म्हणत असते, हो बरोबर आहे, काय केलं हे महत्त्वाचं आहे आणि तुझ्यासाठीच तू माझ्यासाठीच हुरडा पार्टीचं आयोजन केलेलं आहे। अद्वैत आणि कला यांच्यामध्ये बोलणं चाललेलं असतं, दोघंही बोलत असतात। कला मात्र म्हणत असते, चांदेकर खरंच थँक्यू, आज तू माझ्यासाठी हुरडा पार्टी आयोजन केलं होतं ना, मला खूप भारी वाटलेलं आहे। असं म्हणत कला अद्वैतचे आभारही मानत असते आणि त्याचबरोबर अद्वैतला बोलतही असते। त्याचबरोबर इकडे अद्वैत विचारात पडलेला असतो। तेव्हा कला म्हणत असते, मला माहिती आहे तू द ग्रेट अद्वैत चांदेकर आहेस, पण त्याचबरोबर मीही द ग्रेट अद्वैत चांदेकरची बायको आहे, त्यामुळं माझ्यापासूनही कोणत्या गोष्टी राहत नाहीत हे लक्षात ठेव। त्यानंतर संगीता, दिनकर सगळेजण बोलत बसलेले असतात। दिनकर इकडे संगीताला म्हणत असतो की मला कळत नाही आहे की जावई बापूंचे पैसे तर आपल्याला द्यायचे आहेत, पण ते कशा पद्धतीनं द्यावे हेच माझ्या लक्षात येत नाही आहे, कारण अशा पद्धतीनं जर आपण थोडं थोडं करून देत गेलो तर आयुष्य संपलं तरी त्यांचं कर्ज काय आपण फेडू शकणार नाही, हे सगळं तो बोलत असतो। संगीता म्हणत असते, हो। तेव्हा इकडे दिनकर म्हणत असतो की आपल्याला काहीतरी जोडधंदा शोधला पाहिजे, जर जोडधंदा असेल तर नक्कीच आपल्याला काहीतरी करता येईल आणि आपल्याला त्यांचे पैसे देता येतील, हे बोलणं सुरू असतं। आणि त्याचबरोबर इकडे सगळ्यांच्या समोर ते बोलत असतात। तेव्हा संगीता म्हणत असते, अहो आपल्या कोपऱ्यावर ना 2 कॉलेज आहेत, तिथं बाहेरची मुलं आलेली असतात बघा आणि त्यांना घरचं जेवण मिळत नाही आहे, मग मी काय करते माहिती आहे का, त्यांच्यासाठी घरचं जेवण बनवते आणि त्यांना डबे देते, म्हणजे बघितलं ना, सगळा प्रॉब्लेमच सॉल्व्ह होऊन जाईल, कारण त्या मुलांना घरचं जेवणही मिळेल आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याही लक्षात येतील। हे सगळं चालू असतं। तेव्हा दिनकर म्हणत असतो, पण अगं संगे, तुझी तब्येत ठीक नसते, तुला जमणार आहे का हे सगळं करायला? तेव्हा संगीता म्हणत असते, हो बरोबर आहे, पण अहो मला काय होणार नाही आहे, अहो त्या लेकरांना पण घरचं जेवण मिळेल ना, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, सगळं व्यवस्थित असणार आहे। हे सगळं बोलणं सुरू असतं आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की आता अद्वैत आणि कला या दोघांनी इकडे एकत्र येत काहीतरी करायचं ठरवलेलं असतं आणि त्याचवेळी संगीताचा कलाला फोन येतो। संगीता कलाला म्हणू लागते की मला ना काहीतरी बोलायचं आहे कले तुझ्याशी। तेव्हा कला म्हणते, हां बोल ना। तेव्हा संगीता म्हणते, अगं आपल्या कोपऱ्यावर जे कॉलेज आहे ना, तर तिथल्या पोरांना घरचं जेवण मिळत नाही आहे ना, तर मला काय वाटतं माहिती आहे का, तर मी मेस चालू करावी, टिफिन सर्व्हिस, आणि मग त्यांना घरचं जेवणही मिळेल आणि मला 4 पैसेही मिळतील। तेव्हा कला म्हणते की अगं आई, तुला वाटतं तेवढं सोपं आहे का ते सांग बरं, कारण काहीही झालं तरीही एवढी सगळी माणसं असणार आहेत आणि एवढं सगळं काम तुला एकटीला जमणार आहे का? बाकीच्या पण किती गोष्टी असतात त्याच्यासाठी, आणि फक्त घरचं जेवणच बनवायचं नाही आहे तर बाकीचीही बरीच कामं असतात। तेव्हा कला त्यांना समजवत असते। संगीता म्हणते, नाही गं, मी तुझ्या कानावर घालायला केला आहे फक्त फोन, मला जमणार आहे सगळं, काही काळजी करायची गरज नाही। अद्वैत म्हणतो, काय झालं, काय म्हणतात मिसेस खरे? तेव्हा कला सांगू लागते की आई म्हणत होते की कोपऱ्यावर कॉलेज आहे ना, तिथं मुलं आहेत तर टिफिन सर्व्हिस चालू करायची, पण आईला हे सगळं जमणार आहे का, मार्केटिंग करणं, ह्या बऱ्याच गोष्टी आहेत, मग त्या तिला कशा जमतील? हे सगळं बोलणं सुरू असतं आणि तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की काहीच प्रॉब्लेम नाही आहे, उलट सगळं त्यांना व्यवस्थित जमेल, तू ना जास्तच टेन्शन घेतेस, असं अद्वैत बोलत असतो। आणि तेव्हा मात्र इकडे कला म्हणत असते, म्हणजे काय म्हणायचं आहे चांदेकर तुला? तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं तुझ्या लक्षात येत नाही आहे,
त्यांना नवीन काहीतरी सुरू करायचं आहे ना. आणि आपल्या पण ऑफिसमध्ये असे बरेच एम्प्लॉई आहेत जे एकटे राहतात, त्यांनाही ती टिफिन सर्व्हिस देता येईल, आपण त्यांना काहीतरी मदत करूया. तेव्हा कला म्हणत असते, खरंच चांदेकर तू खूप ग्रेट आहेस, असं म्हणत ती अद्वैतचं कौतुक करू लागते. अद्वैतला छान बोलत असते. आणि तेवढ्यातच अद्वैतला ऑफिसमधून एक कॉल आलेला असतो. ऑफिसमधून तिकडून सांगितलं जात असतं की तुमच्या केबिनमध्ये उंदीर मरून पडलेले आहेत, काही केकचे तुकडेही पडलेले आहेत आणि कळत नाही आहे की हे सगळं कशामुळं झालेलं आहे, कारण ते उंदीर तिथं मरून पडलेले आहेत, खूप वास सुटलेला आहे, असं अद्वैतला ते सांगत असतात. अद्वैत पण आता ऑफिसमध्ये जायला निघालेला असतो, कारण त्याच्याकडे काहीच ऑप्शन नसतो. नक्की तिथं जाऊन पाहिल्याशिवाय त्याला कळणार नसतं की ऑफिसमध्ये काय गोंधळ झालेला आहे ते. असं म्हणत अद्वैत पण ऑफिसमध्ये निघालेला असतो. आबा खाली आलेला त्याला विचारतात, काय झालं अद्वैत, तुम्ही एवढे दोघंजण धावत कुठं चाललेले आहात. तेव्हा अद्वैत म्हणतो की मला फोन आलेला होता, ऑफिसमध्ये काही उंदीर मरून पडलेले आहेत आणि केकचे तुकडेही पडलेले आहेत, त्यामुळं मी निघालेलो आहे, मला तिथं जाऊन स्वतःला पाहावं लागेल. तेव्हा आबा म्हणतात की अरे याआधी कधीच असं झालेलं नाही आहे आणि अचानक हे सगळं का झालं आहे, असं आबा विचारू लागतात. तेव्हा अद्वैत म्हणत असतो, हो ना, ते माझ्याही लक्षात येत नाही आहे नक्की कशामुळे झालेलं आहे, असं आबा अद्वैतला बोलत असतात. अद्वैत म्हणत असतो, हो ना आबा, मला कळतच नाही आहे, कारण याआधी कधीच ह्या गोष्टी घडलेल्या नव्हत्या, असं अद्वैत आबांना सांगत आहे. तेव्हा आबा म्हणतात की चला जाऊया सगळेजणच. सरज पण म्हणते मी पण येते, कारण नक्की असं काय घडलेलं आहे. आणि इकडे रोहिणी आणि राहुल यांच्या मात्र शिट्ट्या वाजायला सुरुवात झालेली असते, कारण तेच दोघं या सगळ्याला जबाबदार असतात. त्यांनीच हा गोंधळ घातलेला असतो आणि त्यांच्यामुळंच हे सगळं घडलेलं असतं, हे मात्र त्यांना चांगलंच माहिती असतं. कारण त्यांना माहिती आहे की राहुलने केकमध्ये विष मिक्स केलेलं होतं आणि एकदा का पोलीस इन्व्हेस्टिगेशन झालं की राहुल मात्र पुरता अडकणार हेही इकडे रोहिणीला माहिती असतं. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता अद्वैत, कला, सर्व चांदेकर आता ऑफिसमध्ये आलेले असतात. आणि ऑफिसमध्ये आल्यानंतर अद्वैत पाहतो तर एवढी दुर्गंधी सुटलेली असते, एवढे उंदीर तिथं मरून पडलेले असतात. आणि त्याचवेळी अद्वैत त्यांना विचारतो, तुम्हाला कसं कळलेलं आहे की ते उंदीर तिथं मरून पडलेले आहेत. तेव्हा ते सांगू लागतात की त्या मावशींना मी बोलवलेलं कामवाल्या, आणि मावशी जेव्हा काम करत होत्या तेव्हा त्यांच्या लक्षात आलं आणि त्यावेळेस हा गोंधळ सगळा झालेला आहे. कारण काहीही झालं तरीही महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे यांनी कितीही म्हटलं तरीही एक गोष्ट नाकारता येणार नाही की ऑफिसमध्ये उंदीर झालेले होते आणि त्या उंदराने ते केक खाल्लेले आहेत. तेव्हा त्या मावशी म्हणत असतात की ते उंदीर असे मरून पडलेले आहेत की जणू काही त्यांना विष घातलेलं आहे, म्हणजे त्या केकमध्येच विष होतं, ही गोष्ट ती मावशी बोलून दाखवत असते. आणि त्याचबरोबर त्या मावशी म्हणत असतात की नक्कीच काहीतरी वेगळं घडलेलं आहे, कारण ते उंदीर अशा पद्धतीनं तिथे मेलेले आहेत. तेव्हा रोहिणी म्हणत असते की राहुल, पुरता अडकलायस तू, कसं वाचवू मी तुला, असं रोहिणीच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि नेमकं त्याच वेळेस रोहिणीला सुचतं. रोहिणी म्हणते, पण मलाही कळत नाही आहे, केक खाऊन जर उंदीर मेलेले असतील तर तो केक कुणी आणला होता, ते कळलं पाहिजे ना आपल्याला. तेव्हा राहुल तिथे मध्ये तोंड घालतो आणि तो म्हणू लागतो की अगं कला, कालची पार्टी तर तूच ऑर्गनाईज केली होती ना, सगळं तूच केलेलं होतं, मग मला सांग तो केक कुठून आणलेला, तू कोणत्या बेकरीतून आणला होता, असं म्हणत आता राहुल आणि रोहिणी यांनी तोंडसूक घ्यायला सुरुवात केलेली असते. म्हणजे अगदी सरोज त्या दिवशी जे बोललेली होती अगदी त्याच पद्धतीनं, म्हणजे सरोज तिला म्हणालेली होती की रोहिणी, इतर वेळी तुला तोंड उघडायला एवढं जमतं, एवढी बडबडबड चालू असते, पण माझ्या अद्वैतचं कौतुक होतं आहे, त्याला पुरस्कार मिळाला आहे, तेव्हा मात्र तुझं तोंड उघडत नाही आहे. आणि सेम त्याच पद्धतीनं रोहिणीनं करायला सुरुवात केलेली असते. रोहिणीची नाटकं सुरूच असतात. आबा विचार करत असतात. आबा म्हणत असतात की केकच्या तुकड्यात हे झालेलं आहे, हे कसं शक्य झालेलं आहे. आबांना हा प्रश्न पडलेला असतो आणि आबा आता उत्तर शोधत असतात की काही झालं तरीही कळलं पाहिजे. तेवढ्यातच तिथे रजनी आलेली असते. रजनी म्हणत असते, तुम्हाला सगळ्यांना फोन लावत होते, मग मला कळलं की इकडं आलेला आहात, म्हटलं काय प्रॉब्लेम झालेला आहे, असं म्हणत मी पण धावत आलेली आहे, हे ती बोलत असते. त्याचवेळी इकडे आता सगळेजण असतात आणि सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो की नक्की झालेलं काय आहे. आणि कलावरती आरोप करायला राहुल आणि रोहिणी दोघंही तयारच असतात, कारण हे सगळं कलाने केलेलं आहे, कलावर ढकलायचं आणि रिकामं व्हायचं, एवढंच त्यांना जमत असतं. रोहिणी म्हणत असते, सांग ना कला, म्हणजे त्या केकमध्ये तूच काहीतरी मिक्स केलेलंस ना, तूच जबाबदार आहेस ना या सगळ्या गोष्टीला, कारण तुझ्याशिवाय असलं काय कोण करणार आहे, कारण तूच तो केक बनवला होता असं तू सांगत आहेस. तेव्हा राहुल म्हणत असतो की हो, जर तू केक बनवला नव्हता तर कोणत्या बेकरीतून आणला आहे ते सांग, मी तिथे जाऊन चौकशी करून येतो, असं राहुलचं म्हणणं असतं. म्हणजे इतका कांगावा करायचा की सगळं करून सवरून बाजूला व्हायचं, हा जो प्रकार आहे तो राहुलचा असतो.
कारण त्यांनी सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, अगदी त्यांच्या ठरलेल्या प्लॅनप्रमाणे सर्व गोष्टी करत होता. आणि जेव्हा आता त्याच्या अंगलट आलेला आहे तेव्हा ते सगळं कलावर ढकलण्याचा तो प्रयत्न करत आहे. त्याचवेळी तिथे सगळेजण टेन्शनमध्ये आहेत आणि सगळ्यांना एकच प्रश्न पडलेला आहे की नक्की हे उंदीर आले कुठून, हा केकमध्ये विष कुठून आलं, हे सगळं पडलेलं असतं. आणि तेव्हा मात्र रोहिणी तिथं सरोजला म्हणत असते की सरोज वहिनी, तुझ्या लक्षात येतंय का, अगं तू विचार कर ना, बघ ना हे असं कसं काय होऊ शकतं, म्हणजे काही झालं तरीही या सगळ्या केक वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या अशा पद्धतीनं कसं काय होऊ शकतात, हे ती बोलत असते. आणि बघ ना, जर तो केक उंदरांनी खाल्लाय, उंदीर मरून पडलेले आहेत, जर तो केक अद्वैतने खाल्ला असता तर, म्हणजे तुझ्या लक्षात येते का काय होतंय ते, अद्वैतच्या जीवावर उठलं नसतं का. आणि अद्वैतचं नाव मध्ये घेत आता सरोजच्या कानात कान फुंकलेले आहेत त्या रोहिणीने. त्यामुळं सरोज तेवढीच तावातावाने आता पुढं आलेली असते आणि कलाला म्हणत असते की तू हे मुद्दाम केलेस ना, तू हे सगळं मुद्दाम केले, तुला चांदेकरांना संपवायचं आहे, त्यांची प्रॉपर्टी हडप करायची आहे, त्यासाठी हे सगळं केलेलं आहेस ना. पण मला एक कळत नाही आहे की ह्या ज्या सरोजला प्रॉपर्टी हडपते म्हणजे काय. आता जी कला राहते ती एवढी साधेपणाने राहते, स्वतः काम करते, घरातलं सगळं काम करते, आणि आता ती कलाला म्हणत आहे की प्रॉपर्टी हडपण्याचा तुझा डाव आम्ही इथं उधळला गेलेला आहे. आणि त्याचबरोबर अद्वैतला जर काय झालं असतं तर, असं ती बोलत असते. आणि तेव्हा मात्र इकडे कलावरती तिने हात उचललेला असतो आणि कलाने तो हात तसाच पकडलेला असतो आणि म्हणालेली असते की सरोज मॅडम बस, मी ऐकून घेणार नाही, कारण तुम्ही वाटेल ते माझ्यावर आरोप करत आहात म्हणून मी ऐकून घ्यायचं का, अजिबात नाही, मी तुमचे कोणतेही आरोप ऐकून घेणार नाही. आणि त्याचबरोबर मी तुमच्या कोणत्याही गोष्टी सहन करणार नाही, कारण मी हे केलेलंच नाही. म्हणजे कलाने सरळ सरळ आता अन्यायाविरुद्ध आवाज उठवलेला आहे. कलाचं असं म्हणणं आहे की जर मी हे केलेलंच नाही तर मी तुमचा मार का खाऊ, असं कला म्हणत असते. तेव्हा सरोज म्हणत असते की मला माहिती आहे तू हे सगळं मुद्दाम करत आहे, तुला अद्वैतला संपवायचं होतं आणि तुझा डाव फसलेला आहे, एवढं लक्षात ठेव, कारण अद्वैतच्या पाठीशी आम्ही सगळेजण आहोत. तेव्हा कला म्हणते की सरोज मॅडम बास झालं, इतक्या वेळ झाला मी तुमचं ऐकून घेते, म्हणून तुम्ही वाटेल ते बोलत आहात, पण हे अजिबात सहन करणार नाही, कारण काहीही झालं तरी हे तुम्ही जे काही बोलत आहात ते सगळं पूर्णपणे चुकीचं आहे, यातलं मी काहीही केलेलं नाही आणि या सगळ्याला आता तुम्ही सगळेजण जबाबदार आहात, मी यातला कोणताही गोंधळ घातलेला नाही, असं कला बोलत असते. अद्वैत म्हणत असतो की आई जरा शांत हो, मला काही झालेलं नाही आहे आणि मला नाही वाटत की खरेनं असं काही केलेलं आहे, पण जे काय झालेलं आहे ते आपल्याला शोधलं पाहिजे. आणि आता इकडे नैना आणि राहुल बोलत असतात. राहुल म्हणत असतो हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे, या सगळ्याला तू जबाबदार आहे, आता जर याच्यामध्ये मी अडकलो तर मी तुलाही अडकवणार आहे, एवढं लक्षात ठेव, कारण मी सहन करणार नाही, असं तो बोलत असतो. त्यावेळेस नैना म्हणत असते की माझ्यावर काय बोलतोयस रे तू, मी काय सांगितलं होतं तुला. तेव्हा तो म्हणत असतो की हो तूच सांगितलं होतं मला आणि हे सगळं तुझ्यामुळेच झालेलं आहे, या सगळ्याला तूच जबाबदार आहे आणि हे सगळं तुझ्यामुळेच झालेलं आहे, असं म्हणत तो तिला बोलत असतो. तेव्हा मात्र नैना म्हणत असते मी काही केलेलं नाही आहे, माझा काही संबंध नाही आहे. कला मात्र म्हणत असते की मला काय वाटते माहिती आहे का, आपल्याला पोलीस इन्व्हेस्टिगेशन करणं गरजेचं आहे. अद्वैत म्हणत असतो की हो, आपण पोलिसांना फोन करूया आणि पोलिसांना फोन करून सगळ्या गोष्टीची कल्पना देऊया की हे सगळं काय झालेलं आहे, हे सगळं कशा पद्धतीनं झालेलं आहे, हे पोलिसांना सांगणं गरजेचं आहे. तेव्हा रोहिणी आणि राहुल मात्र पुरते अडकलेले असतात आणि ते म्हणत असतात की नाही, पोलिसांना बोलवायची काही गरज नाही आहे, कशाला पोलिसांना बोलवायचं, उगीच आपले बदनामी व्हायला, असं त्यांचं चाललेलं असतं. तेव्हा कला म्हणत असते नाही, पोलिसांना बोलवायचं, पोलीस इन्व्हेस्टिगेशन झालं की लक्षात येईल की नक्की काय झालेलं आहे. इकडे संगीता आणि काजू यांनी टिफिन सर्व्हिसचा बिझनेस सुरू करायचं ठरवलेलं आहे आणि दोघीजणी सामान आणण्यासाठी गेलेल्या असतात. दोघीजणीही सामान घेऊन येतात आणि घरी आल्यानंतर संगीता मात्र खूपच घामाघूम झालेली असते. काजल धावत जाते आणि तिच्यासाठी पाणी घेऊन येते, संगीताला पाणी देते आणि म्हणते की हे घे आई पाणी, असं म्हणत संगीताला तिने पाणी दिलेलं असतं आणि संगीताला म्हणत असते की आई आतापासून आपला बिझनेस सुरू होणार आहे. तेव्हा कला, काजल, त्याचबरोबर दिनकर, संगीता तिघंही खुश झालेले असतात, तिघांनाही बरं वाटत असतं, फायनली काहीतरी आयुष्यात करत आहोत याचं समाधान वाटत असतं. आणि त्याचबरोबर इकडे संगीता म्हणते की कलेला फोन करते आणि कलेला विचारते की काय झालेलं आहे, असं म्हणत संगीताने आता कलाला फोन लावायला घेतलेला असतो. आणि त्याचबरोबर कलाला फोन लावल्यानंतर इकडे कला मात्र फोन उचलते आणि म्हणते की आई मी तुला नंतर कॉल करू का गं,
थोडंसं कामात आहे मी. आणि सरोज येते आणि कलाच्या हातून फोन हिसकावून घेते आणि तिला म्हणू लागते की आत्ता कळलेलं आहे की नक्की काय झालेलं आहे. आणि त्याचबरोबर ती म्हणत असते की तुमच्यामुळे झालेलं आहे हे सगळं. तुमच्या मुलीने काय गोंधळ घातला इथं तुम्हाला माहिती आहे का? तिने केकमध्ये विष मिक्स केलं आणि अद्वैतला जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. तिला तर ना पोलिसांच्या ताब्यात दिलं पाहिजे. हां बरोबर आहे, हा सगळा तुमचाच प्लॅन असेल. अगदी लग्नापासून तुम्हीच सांगितले असेल तिला असं करायला, म्हणून तर तिने हे सगळं कांड करत आहे. हे सगळं सरोज डायरेक्ट बोलत असते, डायरेक्ट आरोप करत असते. आणि कलाला मात्र खूपच वाईट वाटत असतं. कला म्हणत असते काय बोलताय तुम्ही सरोज मॅडम? मी असं काही केलेलं नाही आहे आणि मी अद्वैतच्या जीवावर उठण्याचा प्रश्नच येत नाही असं कला बोलत असते. संगीताला मात्र काळजी वाटत असते. आपल्या लेकीच्या बाबतीत हे सगळं काय होतंय, आपल्या लेकीच्या आयुष्यात हे काय होतंय, असे प्रश्न संगीताला पडलेले असतात. आणि इकडे सरोज मात्र आरोपावर आरोप करत असते. आणि सरोजचं असं म्हणणं असतं की हे सगळं तुमच्या मुलीनं मुद्दाम म्हणून केलेलं आहे, माझ्या मुलाला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे, हे सरोज बोलत असते. आणि कला म्हणत असते की बाद झालं सरोज मॅडम. इकडे संगीता तर अगदी तुटून जाते, कोसळते. तिला कळायचं बंद झालेलं असतं की हे सगळं काय आहे, कसले आरोप केले जातात माझ्यावरती आणि मी काय करते हेच तिला कळत नसतं. आणि तिला चक्कर येते. एकतर संगीता आत्ता आजारपणातनं उठलेली आहे आणि त्याचबरोबर हे सगळं, या सगळ्यामुळं आता खूप मोठा गोंधळ होणार असतो. आणि इकडे संगीता मात्र रडायला सुरुवात करते. संगीताला खूप वाईट वाटत असतं. संगीता म्हणत असते की या सर्व गोष्टी ज्या घडत आहेत त्या इतक्या विचित्र पद्धतीनं घडतील असं वाटलं नव्हतं. कारण माझ्या कलेनं कधीच कोणाचं वाईट करण्याचा प्रयत्न केलेला नाही आणि माझ्या कलेनं प्रत्येक वेळेस चांगल्याच गोष्टी केलेल्या आहेत हे चालू असतं. आणि त्याचबरोबर इकडे काजल तिला समजवत असते. काजल म्हणत असते की काहीही झालं तरीही आत्ता आई तू असा विचार करू नको, तिथली परिस्थिती वेगळी असेल, तिथं काहीतरी वेगळं घडलेलं असेल, असा विचार नको करूस तू, असं म्हणत ती काजलला समजवत आहे. आणि त्याचबरोबर इकडे संगीता आणि कला या दोघींच्या आयुष्यात एक वादळ आलेलं आहे. कलाला या वादळातून आता स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे की तिच्या आयुष्यात काय घडलेलं आहे. आणि कलाला प्रश्न पडलेले आहेत की काहीही झालं तरीही या सगळ्यातून माझ्या कुटुंबाला कसं वाचवायचं, अद्वैतला कसं वाचवायचं, असे प्रश्न कलाला पडलेले आहेत. तर इकडे आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की कला ही वाटण करणार असते. हे नैनाला आधीच माहिती असतं. नैनाने किचनमध्ये जाऊन तिथे गोंधळ घातलेला असतो. नैनाने मुद्दामूनच तिथे कलाला शॉक लागावा म्हणून सगळी तयारी केलेली असते. कारण कलाला शॉक लागला तर कला कायमची संपून जाईल असं तिला वाटत असतं. आणि याचसाठी तिने हे सगळं कारस्थान केलेलं असतं. आणि त्याचबरोबर कला जेव्हा आता वाटण बनवण्यासाठी तिथे बटन चालू करायला जाते, मिक्सरचं बटन चालू करत असते आणि त्याच वेळेस तिथे कलाला शॉक लागतो आणि कला जोरात किंचाळते. कला किंचाळलेली असते तेव्हा सगळेजण तिथं धावत येतात. अद्वैतही तिथं असतो. आणि कला जेव्हा किंचाळलेली आहे आणि कलाला शॉक लागलेला आहे तेव्हा तिथे धावत आलेला आहे अद्वैत. कारण कलाला कळत नसतं की हे सगळं काय होतंय, नक्की या सगळ्याला जबाबदार काय आहे, हे चालू झालेलं असतं. कला विचार करत असते आणि कलाला अनेक प्रश्न तिथं पडलेले असतात. आणि कला म्हणत असते की काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे हे कोणीतरी जाणून बुजून करत आहे, हे कलाच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की कला मात्र आता निघालेली असते. अद्वैत धावत जातो. अद्वैत तिला वाचवण्यासाठी गेलेला असतो आणि अद्वैतच्या डोक्यात हे सर्व सुरू असतं. आणि कलाने अद्वैतचा जीव तर वाचवलेला असतो, परंतु कलाच्या डोक्यातले विचार मात्र संपलेले नसतात. कला विचारच करत असते की हे सगळं कोणामुळे झालंय, अचानक मला शॉक का लागलेला आहे, असे अनेक प्रश्न कलाला पडलेले असतात. आता कला रूममध्ये आलेली असते आणि कला म्हणत असते की हे सगळं जे काही घडत आहे या सगळ्याला नक्कीच कोणीतरी जबाबदार आहे. ती अद्वैतला म्हणत असते अद्वैत तुझ्या लक्षात येते का त्या दिवशी आपल्यासमोर जी 2 माणसं आली त्यांनी पण हे सगळं मुद्दामहून केलेलं होतं आणि या सर्व गोष्टी मुद्दामहूनच केलेल्या होत्या हे माझ्या लक्षात आलेलं आहे. आणि त्याचबरोबर ती म्हणत असते की अद्वैत तुला असं वाटत नाही आहे का त्या केकमध्ये विष मिक्स केलेलं, तू तिथे इव्हेंटला पोचू नये म्हणून आपल्यावर केलेला गुंडांनी हल्ला, या सर्व गोष्टी घडत होत्या. आणि त्याचबरोबर तुला असं वाटत नाही आहे का तुझं सुख कोणाला तरी बघवत नाही आहे, तुझ्या बाबतीत कोणीतरी काहीतरी मोठं कांड करण्याचा प्रयत्न करत आहे, हे सगळं समोर आलेलं असतं. आणि कला मात्र अद्वैतला विचारत असते. अद्वैतला म्हणत असते की शंका घ्यायला वाव नाही असं नाही, पण शंका होत आहेत, तू विचार कर नक्की काय घडत आहे ते. हे सगळं चालू असताना कला अद्वैतला समजून सांगत आहे, अद्वैतला विचारत आहे की नक्की तुझ्या जीवावर कोणतरी उठलेलं आहे, पण जर तुला काय झालं असतं तर या सगळ्यामध्ये माझं काय झालं असतं, हे ती अद्वैतला बोलत आहे.
आणि अद्वैत मात्र कलाकडे पाहत आहे. म्हणजे नकळतपणे अद्वैत जवळ कलाने तिच्या प्रेमाची कबुली दिलेली आहे. नकळतपणे तिनं सांगितलेलं आहे की ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या तुझ्या जीवावर बेतल्या असत्या आणि जर या सगळ्यामुळं तुला काही झालं असतं तर हे ती बोलून दाखवत आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.